कैरीचे वेगवेगळे प्रकार आपण नेहमीच बनवून खात असतो, पण आजची दुसरी जी रेसिपी आहे ना, ती जर तुम्ही एकदा बनवली ना, तर नेहमी त्याच पद्धतीने बनवाल. आता सगळ्यात आधी काय करायचं आहे, आपल्याला कैरी स्वच्छ धुवून घ्यायची, त्याला किसून घ्यायचे. आता एका मिक्सरच्या जारमध्ये हिरवी मिरची, जिरं, कोथिंबीर, भाजलेले शेंगदाणे हे सगळं एकदा असंच फिरवून घ्यायचं, जाडसर ठेवायचं. त्यामध्ये किसलेली कैरी घालायची, कांदा घालायचा, मीठ आणि साखरही घालायचं आणि पुन्हा एकदा हे छान फिरवून घ्यायचं. आता हे बारीक झाल्याला फोडणी करायची. त्यासाठी तेलामध्ये मोहरी आणि हिंग घालायचं आणि याचा तडका या चटणीवरती घालायचा. अतिशय टेस्टी लागते. आता जो दुसरा प्रकार आहे, त्यासाठी आपल्याला स्वच्छ धुतलेली कैरी अशा पद्धतीने एकदम पातळ त्याचे स्लाईस करून घ्यायचे आणि नंतर त्याला असे उभ्या स्लाईसमध्ये चिरून घ्यायचे. एकदम पातळ पातळ स्लाईस करायचे. आता हे एका मोठ्या भांड्यामध्ये घ्यायचे. त्यामध्ये आपल्याला मीठ, हळद, लाल मिरची पावडर घालायची, थोडी पिठी साखर देखील घालायची आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचे. आता गरम तेलामध्ये आपल्याला मोहरी, हिंग, जिरं घालायचे आणि लसूण घालून छान तळून घ्यायचा आणि हा तडका यावरती घालायचा. व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं. अतिशय टेस्टी लागतं. तुम्हाला यातला कुठला प्रकार आवडला कमेंट करून नक्की सांगा.